मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा. कवी गोविंदराजांच्या या ओळी ऐकल्या की प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येते. आज 1 मे प्रत्येक मराठी माणसासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षाही मोठा सण. पण मित्रांनो, आज आपण जे नकाशे पाहतो, मुंबईसह जो महाराष्ट्र अभिमानाने पाहतो, तो आपल्याला सहज मिळाला नाही. या राज्यासाठी 106 वीरांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, हजारो लोक रस्त्यावर उतरले आणि मुंबई आपल्यापासून तोडण्याचा कट उधळून लावला. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण 1 मेचं महत्त्व आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो धगधगता इतिहास जाणून घेणार आहोत, जो ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण मराठी माणसाचं युद्ध नुकतंच सुरू झालं होतं. त्यावेळी बॉम्बे स्टेट होतं, ज्यामध्ये गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होते. भाषेनुसार प्रांतरचना व्हावी अशी मागणी देशभर होत होती, पण केंद्रातील नेत्यांचा मुंबई महाराष्ट्राला देण्यास ठाम विरोध होता. तत्कालीन राजकारण्यांना वाटत होतं की मुंबई हे केंद्रशासित शहर असावं किंवा वेगळं राज्य असावं, पण मुंबई ही मराठी माणसाच्या घामातून आणि श्रमातून उभी राहिली होती. त्यामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही गर्जना सह्याद्रीच्या कडेकोपऱ्यात घुमू लागली. 6 फेब्रुवारी 1956ला संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. या लढ्याला धार चढवण्यासाठी दिग्गज नेते मैदानात उतरले. आचार्य अत्रे यांच्या मराठा पत्राने लेखणीतून आग ओकली. प्रबोधनकार ठाकरे, MS जोशी, कॉ. श्रीपाद डांगे, ना. ग. गोरे आणि सेनापती बापट यांसारख्या नेत्यांनी गावोगावी सभा घेतल्या. या चळवळीने जात, धर्म आणि पक्ष विसरून सर्वांना एकत्र आणलं. मुंबईतील गिरणी कामगारांपासून ते खेड्यातील शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक जण या लढ्यात सामील झाला होता. मुंबई आमची, नाही कुणाच्या बापाची ही घोषणा मुंबईच्या गल्ली बोळात दुमदुमू लागली. हा लढा अधिक तीव्र झाला जेव्हा 21 नोव्हेंबर 1955 रोजी मुंबईत प्रचंड निदर्शनं झाली. 1.25 लाख लोक रस्त्यावर उतरले होते. फ्लोरा फाउंटन परिसरात, म्हणजेच आजचा हुतात्मा चौक, आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीमार आणि गोळीबार केला. एकामागून एक 106 तरुण हुतात्मे झाले. त्या रस्त्यावर रक्ताचे वाट वाहिले, पण कोणीही मागे हटलं नाही. या बलिदानाने दिल्लीच्या तख्ताला हादरा दिला. 106 हुतात्म्यांच्या बलिदानाने हा प्रश्न केवळ भाषेचा उरला नव्हता, तर तो स्वाभिमानाचा बनला होता. आजही मुंबईतील हुतात्मा चौक या वीरांच्या त्यागाची साक्षी देतोय. लोकांचा वाढता संताप पाहून केंद्राला नमत द्यावं लागतं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण यांना मिळाला. त्यांनी अत्यंत मुत्सद्दीपणे दिल्ली आणि महाराष्ट्र यांच्यातील संवाद साधला. अखेर 30 एप्रिल 1960च्या मध्यरात्री मुंबईत ते राजभवनावर सोहळा झाला. 1 मे 1960च्या पहाटे पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची घोषणा केली. शिवरायांच्या महाराष्ट्राला नवीन ओळख मिळाली. यशवंतराव चव्हाणांनी त्यावेळी म्हणलं होतं, हा महाराष्ट्र म्हणजे रयतेचं राज्य असेल, जे प्रगतीचं नवीन शिखर गाठेल. आज 66 वर्षानंतर महाराष्ट्र देशाचा आर्थिक इंजन आहे. देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक वाटा आपल्या राज्याचा आहे. उद्योग असो, IT असो किंवा शेती, प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार, संतांची शिकवण आणि समाजसुधारकांचा विचार यामुळेच महाराष्ट्र आजही देशांची संस्कृती टिकवून आहे. पण हा विकास करताना आपण त्या 106 हुतात्म्यांचा त्याग विसरता कामा नये. आपली मराठी भाषा आणि संस्कृती जपली तरच हा लढा सार्थ ठरेल. मित्रांनो, 1 मे हा केवळ सुट्टीचा दिवस नाही, तर तो कृतज्ञतेचा दिवस आहे. ज्यांनी आपल्याला हे राज्य मिळवून दिलं त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपल्या मराठी भाषेचा सार्थ अभिमान बाळगा आणि महाराष्ट्राला अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दलची कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त आवडली? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मराठी माणसांपर्यंत आपला हा वैभवशाली इतिहास पोहोचेल. पुन्हा एकदा सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.